पुढचं आपलं आंदोलन येतं आहे भारत छोडो आंदोलन. 1942 ते 44च्या कालखंडात झालेलं आंदोलन आहे. या आंदोलनाबद्दल आपल्याला जे काही माहिती घ्यायची हे एवढे मुद्दे आहेत. ते पहिला मुद्दा येतो आंदोलन सुरू होण्याच्या पाठीमागची कारणं काय, म्हणजे भारतीय लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या कोणत्या कोणत्या घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्या घटना समजून घ्यायचे. नंबर 2 भारत छोडो चळवळीचे स्वरूप समजून घ्यायचे, म्हणजे या ठिकाणी आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरचं जे काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्या घटना घडामोडी समजून घ्यायचे. त्याच्यानंतर या आंदोलनाची वाटचाल आणि शेवट कसा झालेला आहे ते समजून घ्यायचे. तर हे भारतातलं सर्वात शेवटचं आणि सर्वात मोठं आंदोलन आहे. या आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारची सुद्धा भावना बनली, आणखीन जास्त दिवस भारतावरती राजवट गाजवण्याचा प्रयत्न केला तर नंतर आपल्या लोकांची जीवच धोक्यात आहे. आणि म्हणून 1944 नंतरच इंग्रज सरकारनं भारतीयांकडे सत्ता हस्तांतर करण्याच्या दिशेनं विचार करायला सुरुवात केली. तर अशा प्रकारचे विचार करणारा लावणारी ही महत्त्वाची घटना एक आहे. तर या आंदोलनाचं नाव आहे भारत छोडो. पण अशा प्रकारचं नाव देण्याचं काही ठरलेलं नव्हतं. या ठिकाणी आंदोलन संपल्यानंतर लक्षात आलं की हे भारत छोडो नावाचं आंदोलन होतं म्हणून. कारण जागोजागी ज्या पाट्या लावलेल्या दिसल्या लोकांनी आंदोलनामध्ये क्वाईट इंडिया किंवा चले जाओ, तर त्यावरून मग आपण चले जाओ, भारत छोडो किंवा क्वाईट इंडिया अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. पण असं काही ठरलेलं नव्हतं की अशा प्रकारचं आंदोलन सुरू करायचं. ठरलं एवढंच होतं इंग्रजांची अकलपट्टी करण्यासाठी एखादं आंदोलन हातात घ्यायचे. आणि म्हणून चले जाओ चळवळीसाठी जो काही मुंबईच्या विशेष अधिवेशनामध्ये ठराव मांडण्यात आला पंडित नेहरूंकडून, त्या ठरावाची पहिलीच तरतूद होती इंग्रजांची राजवट भारताला कमजोर करीत आहे, त्यामुळे ती इथून जाण्यातच त्यांची आणि आमची दोघांची भलाई आहे. इथून चालते वावरून चले जावरून मग भारत छोडो असं नाव ते पडत गेलेले. तर या प्रकारचं हे आंदोलन आहे 42 ते 44च्या कालखंडात सुरू झालेले. आता यातला पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा की आंदोलन सुरू होण्याच्या पाठीमागच्या महत्त्वाच्या घटना कुठल्या कुठल्या आहेत, की ज्या घटनांमुळं आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्याचं काम झालेले. मग यामध्ये 4 घटना येतील बघा. या 4 घटना म्हणजे ही चळवळीची महत्त्वाची 4 कारणे आहेत. ठीक आहे. मग आता हे 4 महत्त्वाच्या घटना समजून घ्यायच्या. सगळ्यात पहिली घटना आहे प्रांतीय सभेच्या निवडणुका. ठीक आहे. दुसरी घटना ऑगस्ट ऑफर आहे 40ची. तिसरी वैयक्तिक सत्याग्रह आहे. आणि चौथी जर बघितली तर क्रिप्स मिशन येते. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा समजून घ्यायचा. सगळ्यात पहिला येतो प्रांतीय सभेच्या निवडणुका. हे बघा 1935चा कायदा 37ला लागू झाला. 35चा कायदा हा भारतातला सर्वात मोठा आणि सर्वात शेवटचा कायदा होता. या कायद्यामध्ये भारताचं संघराज्य निर्माण करण्याचं सांगण्यात आलं होतं. संघराज्याची विषय वाटणी करण्याची तरतूद होती. संघीय न्यायालय स्थापन करण्याची तरतूद होती. त्याच्यानंतर प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करण्याची तरतूद होती. प्रांतांना पूर्ण स्वायत्ता देण्याची तरतूद होती. केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्याची तरतूद होती. ब्रह्मदेश भारतापासून अलग करण्याची तरतूद होती. त्याच्यानंतर महिला, कामगार, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद होती. अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद होती. आणि सिंध स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची तरतूद होती. असे अनेक तरतुदी या कायद्यात होत्या. तर या कायद्यातली सगळ्यात महत्त्वाची तरतूद जी मानली जाते, जी आपल्याला पुढे बघायची, ती म्हणजे प्रांतांना स्वायत्ता. म्हणजे 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं जे काही प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली होती, म्हणजे प्रांतातील द्विदल शासन पद्धती म्हणजे मंत्रिमंडळाचे 2 भाग राज्यातल्या किंवा प्रांतातल्या, राखीव खाती आणि सोपीव खाती, यालाच म्हणायचं द्विदल शासन पद्धती. तर ही द्विदल शासन पद्धत 1919च्या कायद्यानं म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं लागू केली होती. तर सायमन कमिशनच्या अहवालानुसार 1935च्या कायद्यामध्ये ती रद्द करण्यात आली. ठीक आहे. आणि याच कायद्यात निर्णय घेण्यात आला की सगळी खाती एकत्रित करून भारतातला जो बहुमतवाला पक्ष राहील त्या बहुमतवाल्या पक्षाकडं या ठिकाणी हे सगळी खाती दिल्या जाईल आणि त्यांना पूर्ण या ठिकाणी अधिकार दिले जाईल कारभार करण्याचं, यालाच म्हणायचं स्वायत्ता. तर अशा पद्धतीनं प्रांतीय स्वायत्तता 1935च्या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि यानुसार मग 1935च्या कायद्यानुसार 37ला इलेक्शन लागलेले आहेत. आणि टोटल इलेक्शन लागलेले भारतातल्या जवळपास 11 जेवढे राज्य होते तेवढ्या राज्यात लागलेले आहेत. 11 राज्य होती या कालखंडामध्ये. ठीक आहे. ही 11 राज्य कुठली होती? सगळ्यात पहिलं या भागातलं जर बघितलं वायव्य सरहद्द प्रांत होता. या ठिकाणी पंजाब होता. या ठिकाणी आता नवीन सिंध नावाचं राज्य निर्माण करण्यात आलं होतं. या ठिकाणी उत्तर प्रदेश, या बाजूला बिहार,
या ठिकाणी जर बघितलं आपण तर बंगाल, या ठिकाणी आसाम, ठीक आहे, या ठिकाणी ओरिसा, या बाजूला मद्रास, हा जो बाजूचा आहे मुंबई, आणि या ठिकाणचं जे आहे ते मध्य प्रांत. अशा पद्धतीनं 11 प्रांत होते. ही 3, ही 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे 11 प्रांत होते. आता 11 प्रांतात निवडणुका घेण्याचं जाहीर झालं आणि आता काँग्रेसनं सुद्धा या ठिकाणी निवडणुका काँग्रेस नावानं लढवण्याचं जाहीर केलं. आतापर्यंत काँग्रेस नावानं निवडणुका लढवलेल्या नव्हत्या, कारण 1919ला त्यांनी कायदेमंडळावर बहिष्कार टाकण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि म्हणून 1922ला काँग्रेसच्या ज्या नेत्यांना निवडणुका लढवाव्यात असं वाटत होतं त्यानं स्वराज्य पार्टी नावाचा वेगळा पक्ष काढला होता. त्यामुळे त्या काळात सुद्धा काँग्रेस नावानं निवडणुका लढवलेल्या नव्हत्या. आता पहिल्यांदाच काँग्रेस नावानं निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. या पाठीमागचं पहिलं कारण हेच होतं की सगळी खाती भारतीयांना मिळणार होती, सगळा कारभार आपण करणार होतो आणि म्हणून आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत. कारण आपण एकदा निवडून आलो की त्या निवडून आल्यानंतर या ठिकाणी वेगानं जनतेच्या विकासाचा धोरणात्मक निर्णय आपल्याला घेता येईल आणि म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. हे पहिलं कारण होते. दुसरं कारण होतं की आतापर्यंत इंग्रज सरकार काँग्रेसला फारसं काही महत्त्व देत नव्हती. बाकीचे जे निवडून आलेले पक्ष त्यांना व्हॅल्यू देत होती. हालाकी काँग्रेस निवडणुका लढत नसल्यामुळे बाकीच्यांना व्हॅल्यू प्राप्त झालं होतं आणि म्हणून काँग्रेसची ही गोष्ट लक्षात आली होती की आतापर्यंत झालं ते झालं, पण आता आपण निवडणुका लढवायच्या आणि मोठ्या प्रमाणात आपण एकदा निवडून आलो की त्यानंतर मग इंग्रज सरकार काँग्रेसशिवाय बाकीच्या कुठल्याही संघटनेसोबत चर्चा करणार नाही. भारताबाबत धोरण ठरवायचं असेल तर काँग्रेसलाच विश्वासात घेईल आणि म्हणून इथून पुढं बघा काँग्रेस ज्यावेळेस बहुमताने निवडून आली इथून पुढं काँग्रेससोबतच इंग्रज सरकारनं बोलणी करायला सुरुवात केलेली आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये काँग्रेससोबतच चर्चा केलेली आहे. तर हा एक दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा हा होता की खरोखर भारत नेमकी काँग्रेसचं वर्चस्व किती हे समजून घ्यायचं असेल तर निवडणुकीशिवाय पर्याय नव्हता. म्हणून काँग्रेसनं या ठिकाणी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. तर असा पहिल्यांदाच या ठिकाणी काँग्रेस निवडणुकीमध्ये उतरली गेली. 11 प्रांतात निवडणुका झाल्या. या 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये 2/3पेक्षा अधिक बहुमत काँग्रेसला भेटलं. तर हे 6 प्रांत कुठले? नंबर 1 उत्तर प्रदेश, नंबर 2 बिहार, नंबर 3 मध्य प्रांत, नंबर 4 मुंबई, नंबर 5 ओरिसा, नंबर 6 मद्रास. या 6 प्रांतामध्ये काँग्रेसला 2/3 बहुमत मिळालं. ठीक आहे, काँग्रेसला बहुमत आहे 6 प्रांतात. ठीक आहे, आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला 2 प्रांतात. कुठले 2 प्रांत आहे? हा एक प्रांत आहे वायव्य सरहद्द प्रांत आणि आसाम, पलीकडचं टोक आणि इकडचं टोक असं लक्षात ठेवायचं. या 2 प्रांतात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. परंतु बहुमतासाठी जेवढे काही आमदार सदस्य यायला पाहिजे तेवढे आलेले नव्हते. पण 1 नंबरचा पक्ष हा काँग्रेस होता, हे लक्षात घेतलं पाहिजेत. मग इथं काँग्रेसनं काय केलं, बाकीच्या लहान पक्षांच्या या ठिकाणी पाठिंबा घेतला आणि तिथे सरकार स्थापन केलं. म्हणजे अशा प्रकारे हे 6 प्रांत आणि हे 2 प्रांत. तर काँग्रेसचं जे सरकार आलं ते सरकार आलं 8 प्रांतामध्ये. लक्षात, हे 6 प्रांत आणि हे 2 मोठा पक्ष म्हणून निवडून आलेले 2 प्रांत. तर या 8 प्रांतामध्ये काँग्रेस या ठिकाणी सरकार स्थापन झालेले आहे आणि काँग्रेस पराभूत झाली 3 प्रांतात. लक्षात, नंबर 1 सिंध, नंबर 2 पंजाब आणि नंबर 3 बंगाल. या 3 प्रांतामध्ये काँग्रेसला 3ऱ्या क्रमांकावरती फेकावं लागलं, म्हणजे की 3ऱ्या क्रमांकावर पडावं लागलं. 1 नंबरला तिथलेच पक्ष 1 नंबरला आले, 2 नंबरला मुस्लिम लीग होता आणि 3 नंबरला मग काँग्रेस आलेली. लक्षात, आणि हा भाग जर बघितलात मुस्लिम बोल भाग आहे सिंध, पंजाब आणि बंगालचा. ठीक आहे, बंगालचा काही भाग भारतीयात हिंदूंचा होता पण मेजॉरिटी भाग हा मुस्लिम धर्मीयांचा होता. ठीक आहे, वायव्य सरहद हा मुस्लिम धर्मीयच प्रांत आहे पूर्ण. परंतु या ठिकाणी खान अब्दुल गफ्फार खान यांच्या विचाराचा पगडा जास्त आहे आणि यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचाराचा पगडा होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि तिथले तो वर्ग जो आहे पठाण वर्ग आहे, तो अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेला वर्ग आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 11 प्रांतात निवडणुका झाल्यात. 8 प्रांतात काँग्रेसचं सरकार आलं.
या 3 प्रांतात काँग्रेस तिसऱ्या नंबरवर होती, त्यामुळं साहजिकच या ठिकाणी थोडी घालमेल झाली. 2 नंबरचा जो पक्ष होता मुस्लिम लीग, या मुस्लिम लीगनं पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना या ठिकाणी या 3 प्रांतामध्ये काँग्रेसनं आम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विनंती केली होती. आणि बाकीच्या प्रांतामध्ये मग आमचे जे निवडून आलेले प्रतिनिधी ती तुम्हाला पाठिंबा देतील, पण बाकीच्या प्रांतामध्ये त्यांची आपल्याला गरज नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी पंडित नेहरूंनी काय सांगितलं की आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि आम्ही धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांसोबतच युती करू. म्हणजे या ठिकाणी बॅरिस्टर जनरलला पंडित नेहरूंनी काही सांगितलंच नाही. मग यावरून लक्षात येऊन जातं आहे की बॅरिस्टर जीनाच्या लगेच लक्षात आलं आहे की आपली संभावना यांनी धर्मनिरपेक्ष न करता धर्मवादी संघटना केलेली. आणि इथून पुढं मग बॅरिस्टर जीना भडकले, मुस्लिम लीग भडकली आणि यांनी या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात केली की अजून इंग्रजांनी भारत सोडलेला नाही आहे. या ठिकाणी आत्ताच काँग्रेस बहुमताच्या आधारे आपल्याला या ठिकाणी डिवचू पाहतोय, आपल्यावरती सत्ता गाजवू पाहतोय. तर अजून या ठिकाणी इंग्रज जर निघून गेल्यानंतर तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. आणि म्हणून इथून पुढं मुस्लिम लीगनं आग पाकड करायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या विरोधात प्रचार करायला सुरुवात केली. आमची जर संघटना मुस्लिमांची असेल तर तुमचीसुद्धा संघटना हिंदूंचीच आहे. तुमचं सगळं कार्यकर्तव्य जे आहे ते हिंदू संघटनात चालवते. त्यामुळं फक्त तुम्ही धर्मनिरपेक्षाचा या ठिकाणी काय म्हणतं बुरखा पांघरलेला आहे, पण आतून तुमची सगळी संघटना धर्मवादी आहे. आणि याच वेळेस प्रचार करायला सुरुवात केली की या ठिकाणी आता हिंदूंच्या हुकुमशाहीत राहण्यात अर्थ नाही, वेगळ्या देशाच्या मागणीलाच या ठिकाणी जोर पकडला गेला. आणि म्हणून पुढे 1940ला मुस्लिम लीगचं जे अधिवेशन झालं लाहोरचं, ज्याचे अध्यक्ष बॅरिस्टर जीना होते, या अधिवेशनामध्ये त्यांनी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत करून घेतला. तर बरेच जण हे म्हणतात की पंडित नेहरूंनी या ठिकाणी जर सहकार्य केलं असतं तर कदाचित पाकिस्तानचा या ठिकाणी मागणीसुद्धा समोर आली नसती. पण ठीक आहे, जर तरच्या या घटनेमध्ये जाण्यात काही अर्थ नसतो. या ठिकाणी निवडणुका झाल्या. 8 प्रांतामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. या 3 प्रांतात काही मुस्लिम लीग आलेली नाही. काँग्रेसनं जो 1 नंबरचा पक्ष होता त्यांना सपोर्ट करून टाकला आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी अप्रत्यक्ष काँग्रेसची राजवट आली हेही विसरू नका. 1 नंबरचा जो पक्ष होता, आता उदाहरणार्थ बंगालमध्ये कृषी प्रजातंत्र पक्ष होता, मुस्लिम सदस्यांचाच होता तो. काँग्रेसने त्यांना सपोर्ट देऊन टाकला, त्यांचं सरकार येऊन टाकलं. म्हणजे 3ही ठिकाणी मुस्लिम लीगला काहीही हातात लागलेले नाही. तर अशा पद्धतीनं एका बाजूने निवडणुका झाल्या, काँग्रेसचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतभरात या ठिकाणी निवडून आलेत आणि इंग्रज सरकारच्या लक्षात आलं आहे की आता काँग्रेससोबत चर्चा करण्याचा अर्थ आहे, कारण भारतभरातल्या सगळ्या लोकांची संघटना काँग्रेसची. म्हणून इथून पुढं काँग्रेससोबतच इंग्रज सरकारनं चर्चा केलेली, बाकीच्या राजकीय पक्षांसोबत युती करून किंवा चर्चा करण्यात वेळ घालवलेला नाही. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मग सरकारमध्ये या ठिकाणी सगळे सत्ता आपल्याकडे आलेली होती, सगळे अधिकार आपल्याकडे आले होते, सगळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे होते. म्हणून महात्मा गांधीजींनी काय केलं, जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना भाषण करून सांगितलं की तुम्ही या ठिकाणी सरकारमध्ये गेले, त्यामुळे आता सरकारचं कामं करण्याचं काम करायचे, जनतेचं कल्याण करण्याचं काम करा. जे जनतेनं आपल्याला निवडून दिले त्या जनतेचं कल्याणकारी कार्यक्रम जर आपण राबवले तर कदाचित मग पुढच्या काळामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यास काँग्रेसच्या हातात देश सुरक्षित राहील ही भावना भारतीय लोकांच्या मनात तयार होईल. आणि दुसऱ्या बाजूला वेगानं जर आपण काम केलं तर इंग्रजांपेक्षा भारतीय लोक चांगली असं म्हणून आपल्या पाठीमागं लोक उभे राहतील आणि आपल्याला एखादं आंदोलन हातात घेण्याची वेळ आलीच तर ही संपूर्ण जनता आपल्या पाठीमागे उतरू शकते. आणि म्हणून हाच धागा पकडून महात्मा गांधीजींनी निवडून आलेल्या प्रतिनिधींना सांगितलं की वेगानं काम करा तुम्ही, आम्ही सरकारच्या बाहेर राहून आंदोलनाची या ठिकाणी प्रचार करण्याचं काम करू, जेणेकरून या ठिकाणी स्वातंत्र्याची मागणी आपली कमजोर पडू नये यासाठी आम्ही दुसऱ्या बाजूनं लढा देत चालू. तर अशा पद्धतीनं काँग्रेसच्या मध्ये सरकारमध्ये असलेले काँग्रेस आणि सरकारच्या बाहेर असलेली काँग्रेस असे 2 भाग सरळ होतात. सरकारच्या बाहेर असलेले काँग्रेसमध्ये महात्मा गांधीजींनी प्रचार करण्याचं काम केलेले, जेणेकरून सरकारमध्ये जाऊन स्वातंत्र्याच्या लढ्याची किंवा मागणीची तीव्रता कमी होऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि अशा पद्धतीनं मग सरकारमध्ये गेलेल्या लोकांनी वेगानं निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि वेगानं त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. मग अनेक जे काही धोरणात्मक निर्णय घेतलेले त्यामध्ये या ठिकाणी कृषी पतपुरवठा करण्याचं धोरण असू द्या, ग्रामीण भागात शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करणारं धोरण असू द्या, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा निर्माण करणारं धोरण असू द्या, अल्पदराने पतपुरवठा करण्याचं धोरण असू द्या, राजकीय कायद्यांची मुक्तता करण्याचं धोरण असू द्या, असे एक ना एक असे शेकडो निर्णय या कालखंडामध्ये काँग्रेसनं घेतलेले आणि पटपट त्याची अंमलबजावणी पण केलेली. पण सगळेच निर्णय लगेच अंमलबजावणी करता येईल असे पण नव्हते. काही धोरणांना या ठिकाणी गव्हर्नरना पण मंजुरी देण्यास नकार देऊन टाकला होता. उदाहरणार्थ राजकीय पक्षांची सुटका करावी,
राजकीय कायद्यांची जी सुटका करावी अशा प्रकारची मागणी काँग्रेसनं केली होती बिहारच्या. परंतु या ठिकाणी गव्हर्नरनं या ठिकाणी त्याला काही मंजुरी दिलीच नाही. मग शेवटी काँग्रेसनं राजीनाम्याची धमकी दिली होती. त्याच्यानंतर मग त्यांनी ती मंजुरी देऊन टाकली होती. आणि या मंजुरी अंतर्गतच मग जयप्रकाश वीरा सावरकर जे या वीरा सावरकरांसारखे जे नेतृत्व होते, जे तुरुंगात होते, त्यांची कायमची सुटका या ठिकाणी करण्यात आलेली. तर अशा पद्धतीनं तसं त्यांना 50 वर्ष शिक्षा झालेली होती. तर तसं ते पॅरलवरती 1924ला सुटले होते, परंतु सुटका तशी झालेली नव्हती. तर या 37च्या निर्णयानं त्यांची सुटका होताना दिसते. तर अशा पद्धतीनं एकापेक्षा अनेक निर्णय या ठिकाणी काँग्रेसनं घेतलेले आणि व्यवस्थित कारभार चालू आहे. 5 वर्षाकरता जनतेने निवडून दिले होते, पण या ठिकाणी 27 महिन्यानंतर राजीनामा देण्याची वेळ येऊन गेली. 27 महिने म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर अर्धा कालखंड पण नाही. मग आता राजीनामे देण्याची वेळ का आली? तर त्याचं कारण भारतात नव्हतं, त्याचं कारण युरोप खंडात आहे. युरोप खंडामध्ये नवीन निर्माण झालेल्या इटाली आणि जर्मनीनं या ठिकाणी त्यांचा माल विकण्यासाठी कोणत्याच वसाहती त्यांच्याकडे नव्हत्या आणि म्हणून औद्योगिकरण त्यांचं प्रचंड वाढलं आणि निर्माण झालेला माल विकायचा तर कुठे विकायचा, कारण जगातले सगळ्याच देश एकतर अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स या देशांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे त्यांचा माल विकण्यासाठी या ठिकाणी देशच नव्हता. मग इटाली आणि जर्मनीच्या लक्षात आले, इंग्लंड आणि फ्रान्सला पराभूत केलं की यांच्या वसाहती आपल्याकडे येऊन जाईल. आणि यातून त्यांनी मग 1 सप्टेंबर 1939ला इंग्लंड आणि फ्रान्सवरती या ठिकाणी आक्रमण करून टाकलेत आणि यातून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होती. दुसऱ्या महायुद्धाला जशी सुरुवात झाली तसं या ठिकाणी इंग्लंड आणि फ्रान्सनं सुद्धा त्यांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आणि भारतातले जे काही व्हाईसराय होतं लॉर्ड लिनलिथगो यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन घोषणा करून टाकली की भारतसुद्धा जर्मनीच्या आणि इटलीच्या विरोधामध्ये इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत आहे म्हणून. मग अशा प्रकारची जी काही घोषणा व्हाईसरायने केली, ही घोषणा करण्याच्या अगोदर काँग्रेसच्या मंत्रिमंडळाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ही काँग्रेसची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी इंग्रज सरकारनं तसं काही त्यांना वाटलंच नाही की काँग्रेसला विश्वासात घ्यावं म्हणून, आणि म्हणून त्यांनी ती घोषणा करून टाकली. या घोषणेचा परिणाम काँग्रेसवर झाला. काँग्रेसने सांगितलं, हे बघा आमचं सरकार या ठिकाणी असताना तुम्ही परस्पर निर्णय घ्यायला नको होता. बरं, आता जो निर्णय तुम्ही घेतला तो अगोदर परत घ्या आणि मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन मग नंतर निर्णय घोषित करा. पण व्हाईसरायनं अगोदर घेतलेला निर्णय परत घेण्यास नकार देऊन टाकला आणि यातून मग काँग्रेसनं समयसीमा देऊन टाकली. 22 नोव्हेंबर ते 22 डिसेंबरच्या आत आम्ही या ठिकाणी जर तुम्ही निर्णय परत घेतला नाही तर आम्ही राजीनामे देऊन टाकू. आणि मग सरकारनं काही लक्ष दिलंच नाही. शेवटी 22 नोव्हेंबर 1939 ते 22 डिसेंबर 1939 या कालखंडामध्ये काँग्रेसनं टप्प्याटप्प्याने राजीनामे देऊन टाकलेत. वेगवेगळ्या भागातल्या मंत्रिमंडळाने राजीनामे देऊन टाकलेत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी 27 महिनेच राज्यकारभार या ठिकाणी काँग्रेसला करता आला. ठीक आहे, तर 27 महिन्याचा हा कारभार केला. पण या कारभारातून भारतभरात एक संदेश दिला गेला. नंबर 1 की काँग्रेस इंग्रज सरकारपेक्षा वेगानं काम करू शकते. नंबर 2, इंग्रज जरी निघून गेले तर आता काँग्रेसच्या हातात देश सुरक्षित आहे. ठीक आहे. नंबर 3, या ठिकाणी काँग्रेसचे आता नेते आणि कार्यकर्त्यांची चांगली पिढी तयार झाली होती. एक हाक जरी दिली तर नवीन आंदोलनासाठीचे मोठ्या प्रमाणात लाखो कोट्यवधी लोक तयार झाले होते. तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी प्रांतीय सभेच्या निवडणुकीतून झालेले आहे. मग आता या प्रांतीय सभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे जे मुद्दे बघितले ते मुद्दे लक्षात घ्या. प्रांतीय सभेच्या निवडणुका झाल्या होत्या 37ला, यांचा कारभार चालला 39पर्यंत. एक वेळेस प्रश्न हाच होता, प्रांतीय सभेबद्दल योग्य कालखंड कोणता आहे? 35 ते 37, 37 ते 39, 35 ते 40 असं दाखवलं होतं. तो उत्तर होतं 1937 ते 1939. किती प्रांत होते? 11 प्रांत होते. ठीक आहे. काँग्रेसचं सरकार किती प्रांतात आले? काँग्रेसचे सरकार 8 प्रांतात आले. काँग्रेसला बहुमत 6 प्रांतात होते. काँग्रेस पराभूत 3 प्रांतात झाली होती. ठीक आहे. राज्यकारभार किती महिने चालला? हा राज्यकारभार चालला 27 महिने. ठीक आहे. आणि शेवटी राजीनामे दिले 22 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 1939. आणि हाच दिवस नंतर मग मुस्लिम लीगनं मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आहे. मुस्लिम लीगनं हा मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आहे, कारण खऱ्या अर्थानं आता मुस्लिम समाज हिंदूंच्या हुकुमशाहीतून मुक्त झाला असं समजून हा मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आहे.
मी अगोदरच सांगितलेले इतिहासामध्ये 6 दिवस लक्षात ठेवायचे. 16 ऑक्टोबर 1905 हा बंगालच्या फाळणीचा राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा झालेला आहे. नंबर 2 6 एप्रिल 1919 हा रोलॅक्ट ॲक्टच्या विरोधात काळा दिन साजरा केलेला आहे. नंबर 3 26 जानेवारी 1930 हा दिवस प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केलेला आहे. नंबर 4 22 नोव्हेंबर किंवा 22 डिसेंबर 1939 मुक्ती दिन म्हणून मुस्लिम लीगनं साजरा केलेला आहे. नंबर 5 9 ऑगस्ट 1942ला भारत छोडो आंदोलन सुरू झालेले आहे. हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला गेलेला आहे. हा 5वा. आणि 6वा आहे 16 ऑगस्ट 1946ला मुस्लिम लीगनं पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिवस डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून साजरा केलेला आहे. तर अशी इतिहासामधले 6 दिवस लक्षात ठेवायचे. त्यातला हा 4थ्या क्रमांकाचा दिवस आहे. मुक्ती दिन काँग्रेसच्या राजीनाम्याचा दिवस आहे आणि मुस्लिम लीगनं साजरा केलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, प्रांतीय सभा निवडणुका. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा येतो ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट ऑफर आहे 8 ऑगस्ट 1940ला. ठीक आहे. आता ऑगस्ट ऑफर ही ऑगस्ट महिन्यात मांडली म्हणून तिला नाव पडलं ऑगस्ट ऑफर. आता ऑगस्ट ऑफर का मांडण्यात आली, कोणी मांडली, तर या कालखंडातले जे भारताचे व्हाईसराय होते लॉर्ड लिनलिथगो, या लिनलिथगोनं ही ऑफर मांडलेली आहे. ठीक आहे. आता ही ऑफर मांडण्याच्या पाठीमागचा उद्देश सरळ लक्षात घेतला पाहिजेत की काँग्रेसने राजीनामे दिले होते आणि काँग्रेस शांत बसणार नव्हती. मग आता या काँग्रेसच्या पाठीमागं सामान्य जनता जाऊ नये किंवा काँग्रेसला आपल्यासोबत घ्यावं यासाठी ही ऑफर मांडण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या महायुद्धात भारतीय लोकांचं सहकार्य घेणं अपेक्षितच आहे. तर असे अनेक कारणाच्या पाठीमागे या योजनेच्या पाठीमागे येतात. ठीक आहे. मग ऑगस्ट ऑफर मांडली लिनलिथगोनं, कारण हे व्हाईसराय होते या कालखंडात. ठीक आहे. उद्देश काय, दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांचं सहकार्य मिळवणे, काँग्रेसचं सहकार्य मिळवणे लक्षात, आणि यासाठी काँग्रेसची जी काही मागणी असेल ती मंजूर करणे. ठीक आहे. किंवा आंदोलन कोणी करू नये यासाठीची ही योजना होती. मग ऑगस्ट ऑफरमध्ये कुठली तरतूद करण्यात आली होती, कुठली घोषणा करण्यात आली होती. आता पहिली घोषणा होती की युद्ध समाप्त होताच भारताला स्वराज्य दिले जाईल. दुसरी तरतूद होती युद्ध जिंकल्यानंतर स्वराज्य देण्यात येणार आहे, त्यामुळे युद्ध जिंकण्यासाठी भारतीयांचे एक युद्ध सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येईल. या युद्ध सल्लागार मंडळामध्ये काही भारतीय सदस्य असतील, काही इंग्रज सदस्य असतील. ठीक आहे. नंबर 3 राज्यघटना भारतीयांनीच तयार करावी. तयार झालेल्या राज्यघटनेत अल्पसंख्याकांना स्थान दिलं अथवा नाही एवढंच ब्रिटिश सरकार पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ही ती घोषणा होती. ही घोषणा 8 ऑगस्टला करण्यात आलेली 1940ला. तिलाच ऑगस्ट ऑफर असं नाव दिलं गेलेलं आहे. ऑगस्ट ऑफर इतिहासामध्ये 2 आहे. एक 17 ऑगस्ट 20 ऑगस्ट 1917ची आहे. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात मॉन्टेग्यूने केली होती. तिला मॉन्टेग्यूची घोषणा किंवा ऑगस्ट ऑफर असंही म्हणतात. आणि दुसरी लिनलिथगोने केली होती, हिला फक्त ऑगस्ट ऑफरच म्हणतात. लिनलिथगो घोषणा असं काही नाव दिलं जात नाही. ठीक आहे. मग आता ऑगस्ट ऑफरमध्ये तरतुदी या ठिकाणी मांडल्यात आणि काँग्रेस आणि लीगला बोलवून घेतलं. सांगितलं की या 2 राजकीय पक्षांनी जर या ऑगस्ट ऑफरला मंजुरी दिली त्यानंतर ती लागू करण्यात येईल म्हणून. आणि मग या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. का फेटाळला? पहिला मुद्दा हा होता की स्वराज्याची मागणी आमची आता मागं पडलेली, कारण ऑगस्ट 1929पर्यंतच या ठिकाणी स्वराज्याची मागणी आपण केलेली आहे. आणि त्याच वेळेस घोषणा केली ऑगस्ट 1929पर्यंत जर इंग्रज सरकारनं स्वराज्य दिले नाही तर संपूर्ण स्वराज्याची मागणी तिथून पुढे राहणार. म्हणजे आता सध्याचा कालखंड जर बघितला तर संपूर्ण स्वराज्याची मागणीचा हा कालखंड आहे. म्हणून काँग्रेसने सांगितलं की आम्हाला आता संपूर्ण स्वराज्य हवं आहे. परंतु लिनलिथगोने सांगितलं संपूर्ण स्वराज्य मिळणार नाही. मग ठीक आहे, तुमची स्वराज्य देण्याची इच्छा आहे ना, मग आत्ताच देऊन टाका. लिनलिथगोने सांगितलं की नाही, हे दुसऱ्या महायुद्धानंतर आहे, त्यामुळे सध्या आमच्याकडेच पूर्ण प्रशासन घेण्यातच भलाई आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी काँग्रेसनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. कारण काँग्रेसला माहिती आहे पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात सुद्धा स्वराज्याची त्यांनी तरतूद केली होती, ऑगस्ट ऑफर मांडली होती. पण पहिलं महायुद्ध समाप्त झाल्यानंतर आपल्याला काही स्वराज्य दिलंच नव्हतं. त्यामुळं आता आणखीन दुसरं महायुद्ध समाप्त होईपर्यंत वाट बघणं म्हणजे आणखीन मग आपला कालावधी पुढे लोटण्याचा प्रकार होऊन जाईल. म्हणून काँग्रेसने सांगितलं की तुमच्या शब्दावर फारसा भरोसा नाही, तुम्हाला स्वराज्य द्यायचं असेल तर आत्ताच द्या, आणि तुम्ही जर दुसऱ्या महायुद्धानंतर देत असाल तर त्याच्यावर आमचा भरोसा नाही. म्हणून काँग्रेसनं हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मुस्लिम लीग आले तर मुस्लिम लीगनं सुद्धा हा प्रस्ताव फेटाळून लावला. का? कारण मुस्लिम लीगचं 1940चं जे अधिवेशन आहे मार्च महिन्यातच होऊन गेले होते. अगोदरच मार्च 1940ला लाहोरला झालं होतं मुस्लिम लीगचं अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष होते बॅरिस्टर जिना. आणि बॅरिस्टर जिनाने त्या ठिकाणी एक ठराव मांडला होता स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा.
आणि हा ठराव बहुमतानं संमत झाला होता. या ठरावाला उत्तर देतानाच त्याने सांगितलं होतं की पाकिस्तानच्या निर्मितीनंच मुस्लिम लीगचं समाधान होईल, त्याशिवाय कोणत्याही मागणीनं आमचं समाधान होणार नाही. आणि आतापर्यंत आपण इंग्रजांना जो सपोर्ट केला त्या मोबदल्यात त्याने जाता जाता पाकिस्तान निर्माण केला पाहिजेत आणि पाकिस्तानचा उल्लेख असलेली योजनाच आम्ही मंजूर करू, नसता आम्ही योजनेला मंजुरी देणार नाही. आणि इंग्रज सरकारनं आपल्याला आश्वासन दिलेले की मुस्लिम लीगच्या मंजुरीशिवाय कुठलीही योजना लागू होणार नाही म्हणून. आणि या योजनेमध्ये पाकिस्तानचा कुठलाही उल्लेख दिसला नाही, म्हणून मुस्लिम लीगनं सुद्धा हा प्रस्ताव फेटाळून लावला. तर अशा पद्धतीनं लीगनं आणि काँग्रेसनं दोन्ही पक्षाने हा राजकीय प्रस्ताव जो होता तो फेटाळला. त्यामुळे लेनी लिथोगोनं सुद्धा घोषित करून टाकले की ही योजना अपयशी ठरते म्हणून. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही दुसरी योजना या ठिकाणची लक्षात घेतली पाहिजेत. तर ऑगस्ट ऑफरमधून जनजागृती मोठ्या प्रमाणात होताना दिसते, कारण इंग्रज सरकार चर्चा करण्यासाठी तयार झाले. याचा अर्थ इंग्रज सरकारसुद्धा गोत्यात आलेले, ही पहिली जाणीव होती. आता इंग्रज सरकारनं ऑगस्ट ऑफर का मांडली होती तर त्या पाठीमागचे कारण आपण अगोदरच बघितलेत. पण त्याचबरोबर एक कारण हे पण होतं की इटाली आणि जर्मनीने पहिल्या 6 महिन्यामध्येच या ठिकाणी फ्रान्सला पराभूत करून टाकले. त्यामुळे इटाली आणि जर्मनीची सगळी ताकद इंग्लंडच्या विरोधात उतरली गेली होती. अजून रशिया अमेरिका युद्धात उतरलेले नव्हते. त्यामुळे आता इंग्लंडच्या लक्षात आलं आपण एकट्याचे आपण कधी पण पराभूत होऊ शकतो. आणि अशा वेळेस भारतात आंदोलन उभारणं हे धोक्याचं ठरण्याची शक्यता होते. म्हणून भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ऑगस्ट ऑफरचा प्रस्ताव होता. ठीक आहे, तर हा दुसरा मुद्दा होता. आता तिसरा मुद्दा आहे तो वैयक्तिक सत्याग्रह. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे एकट्यानं सत्याग्रह करणे. आता सामूहिक का नाही, वैयक्तिक का? तर महात्मा गांधीजींचं मत होतं आहे की पहिल्या 6 महिन्यामध्येच जर जर्मनी आणि इटालीकडून जर फ्रान्स पराभूत होत असेल तर पुढच्या 6 महिन्यामध्ये इंग्लंड पराभूत होऊन जाईल. आपण जर या ठिकाणी सामूहिक आंदोलन उभारलं तर जे लष्कर इंग्लंडच्या बाजूने लढण्यासाठी जायला पाहिजे ते इथंच गुंतून पडेल. पर्यायनं इंग्लंड पराभूत होईल आणि इंग्लंडवरती जर्मनीचे राजवट येईल, पर्यायनं भारतावर पण जर्मनीचे राजवट येऊन जाईल. म्हणून या कालखंडात महात्मा गांधी विचार करू लागले इंग्लंड चांगलं की जर्मनी चांगलं. आता दोन्ही नको, हे कितीतरी चांगले, पण या कालखंडातली परिस्थिती अशी होती की या दोनपैकी कुठलं तरी एका देशाचं वर्चस्व मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग महात्मा गांधी विचार करू लागले की इंग्लंड चांगले की जर्मनी चांगले. आणि याच वेळेस त्यांच्या लक्षात आले की इंग्लंडमध्ये कशी का असे ना संसदीय लोकशाही आहे, जर्मनीमध्ये हिटलरची हुकुमशाही आहे. त्यामुळे हिटलरची राजवट येणं तर आणखीन खतरनाक राहणार आहे. आणि म्हणून दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे या ठिकाणी खतरनाक असलेलं जर्मनीपेक्षा संसदीय लोकशाही असलेले इंग्लंड कधीही चांगले. आणि म्हणून इंग्लंडला गोत्यात आणायचं नव्हतं. म्हणून महात्मा गांधीजींनी सामूहिक आंदोलनाच्या ऐवजी वैयक्तिक सत्याग्रहावर भर दिला होता. हे पहिलं कारण होते. दुसरं कारण होतं की इंग्रज सरकारचे आता सगळे सत्तासूत्र येऊन दिले, कारण काँग्रेसने राजीनामे देऊन टाकले होते. म्हणून गव्हर्नरना वेगवेगळे वटहुकूम काढले होते. भारतीय लोकांवरती जबरदस्त या ठिकाणी दडपशाही निर्माण करणारे वटहुकूम जाहीर केले होते. या वटहुकुमांना विरोध करणं गरजेचं होतं आणि यासाठी वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. हे दुसरं कारण होते. तिसरं कारण होतं की ज्या जनतेनं काँग्रेसला 5 वर्षाकरता निवडून दिलं होतं, काँग्रेसनं 27 महिन्यानंतर राजीनामा देऊन टाकला होता. मग हे राजीनामे का दिले याबद्दल जनजागृती करणं गरजेचे आहे, कारण ज्या जनतेने निवडून दिलं आपल्याला त्या जनतेला सांगणं गरजेचं आहे आणि हे सांगण्यासाठी वैयक्तिक सत्याग्रह सुरू करावा लागणार होता. तर हे तिसरं कारण होते. आणि चौथं कारण होतं की दुसऱ्या महायुद्धाचा हा कालखंड आहे आणि दुसरं महायुद्ध कशासाठी चालू हे जनतेला सांगणं गरजेचं आहे. कारण या दुसऱ्या महायुद्धामध्ये एका बाजूला आहे इटाली आणि जर्मनी, तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड फ्रान्स आहे. नवीन निर्माण झालेले जे देश आहे ते आता आपल्या हातात काही देश असावे म्हणून दुसऱ्या देशांवरती आक्रमण करते. म्हणजे महायुद्धाचा मूळ उद्देश साम्राज्यवाद निर्माण करणे आणि या साम्राज्यवादाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रह हातात घेण्याचं जाहीर करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीनं वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्याच्या पाठीमागची कारणं समजून घेतली पाहिजेत. आणि यातून मग महात्मा गांधीजींनी 17 ऑक्टोबर 1940ला वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात करून टाकली. आणि यानुसार त्यांनी पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली विनोबा भावेंची. ठीक आहे, विनोबा भावेंना या ठिकाणी 4 मुद्दे स्पष्ट करायला सांगितलेले होते की वटहुकुमाला निषेध करणे, दुसऱ्या महायुद्धाबद्दल जनजागृती करणे, काँग्रेसने राजीनामे का दिले त्याबद्दलची माहिती सांगणे. यासाठी या ठिकाणी हे वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाले. आणि साहजिकच विनोबा भावेंनी मग प्रत्यक्ष या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाला जबाबदार इंग्लंडला धरलेलं आहे, कारण जगातल्या वेगवेगळ्या देशांवरती इंग्लंडचंच वर्चस्व आहे. यांनी सुरुवात केलेली.
नवीन निर्माण झालेल्या देशाकडे कुठलाच प्रदेश नसल्यामुळे त्यांचा माल विकला जात नाही आणि यातून मग हा संघर्ष पेटला गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यातून मग त्यांनी इंग्लंडवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. या कालखंडामध्ये इंग्रज सरकारवर टीका टिप्पणी करणं म्हणजे राजद्रोह होता आणि त्यांच्याच भाषणाचा आधार धरून त्यांना तुरुंगात टाकून दिले इंग्रज सरकारने. त्यांना अटक झाल्यानंतर मग महात्मा गांधीजींनी पंडित जवाहरलाल नेहरूंची दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या 2-3 ठिकाणच्या भाषणातून त्यांनाही अटक करण्यात आली. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी सरदार वल्लभभाई पटेलांची वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली 3ऱ्या क्रमांकाचे. त्यांना अटक झाल्यानंतर मग मौलाना आझाद यांची नियुक्ती केली. असं करत करत 1941 पर्यंत महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहींची जवळपास 25,000 वैयक्तिक सत्याग्रहींची नियुक्ती केलेली होती. म्हणजे 1941 पर्यंत 25,000 वैयक्तिक सत्याग्रह सरकारनं अटक केली होती. पण या ठिकाणी काँग्रेसचं जे काही टार्गेट होतं ते कंप्लीट झालं होतं. भारतभरात जनजागृती करण्याचं काम, इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये लोकांच्या मनात या ठिकाणी तीव्र असंतोष निर्माण करण्याचं काम यातून होताना दिसते. तर अशा प्रकारचा हा वैयक्तिक सत्याग्रह डिसेंबर 1941 पर्यंत चालू होता. म्हणजे 1 वर्ष 2 महिने जवळपास चालू होता. आणि त्याच्यानंतर डिसेंबर 1941ला मग महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागं घेण्याचं घोषित करून टाकलं. आता मागं घेण्याचं का घोषित केलं तर त्याचं कारण होतं की आतापर्यंतचं युद्ध युरोप खंडात चालू होतं. आता खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झालं जपानमध्ये, म्हणजे आशिया खंडात सुरुवात झालं. कारण जपाननं 7 डिसेंबर 1941ला अमेरिकेच्या पर्ल हार्बरवरती हल्ला केला. जपानच्या बाजूला एक बेट आहे पर्ल हार्बर नावाचं, तिथं अमेरिकेचे नौदल तळ होतं आणि जपानमध्ये लष्करशाही आहे. जपानचा माल जो काही जागतिकीकरणामध्ये जपानचा जो काही प्रचंड माल वाढला तो माल विकण्याकरता त्यांच्याकडे वसाहती नाही. सगळ्या वसाहती या ठिकाणी रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांकडेच आहे. त्यामुळं आशिया खंडात या 4ही देशांचं वर्चस्व प्रचंड आहे. आणि यामध्ये अमेरिका तर त्यांच्या दरवाज्यावरती येऊन पोहोचलेलाच होता आणि तिथं नौदल तळ उभारलं होतं. याचा गुस्सा एक तर कुठं जपानच्या मनात कुठेतरी होताच. म्हणून जपाननं या ठिकाणी 7 डिसेंबर 1941ला योग्य संधी गाठली आणि अमेरिकेच्या पर्ल हार्बरवरती हल्ला केला. एका दिवशी 150पेक्षा अधिक विमानं अमेरिकेची उडून दिली आणि त्याच्यानंतर पुढचा हल्ला त्यांनी आग्नेय आशियावर केला आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आग्नेय आशियातले 10 देश जिंकून घेतले. मग तो फिलिपाईन्स असू द्या, त्यानंतर मलेशिया असू द्या, ब्रुनेई असू द्या, सिंगापूर असू द्या, थायलंड असू द्या, व्हिएतनाम असू द्या, लाओस असू द्या, कंबोडिया असू द्या, त्याच्यानंतर या ठिकाणी इंडोनेशिया असू द्या किंवा ब्रह्मदेश असू द्या, हे 6 देश त्यांनी पुढच्या 6 महिन्यात जिंकून टाकलेत. आणि त्याच्यानंतर मग महात्मा गांधीजींच्या लक्षात आलं की आता 6 महिन्यातच जर तो आग्नेय आशिया जिंकत असेल तर पुढच्या महिन्याभरात भारत जिंकून घेईल. आणि या कालखंडात जपानमध्ये लष्करशाही परत हुकुमशाही चाली, जर्मनीच्या बाजून उतरलेला तो. त्यामुळे एका महिन्यात जर जपानच्या हातात जर आपला देश जात असेल तर इंग्लंडला विरोध करण्यात काही अर्थच नाही. आणि म्हणून महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागं घेण्याचं घोषित करून टाकले. तर अशा पद्धतीने हे 3रं कारण येतं वैयक्तिक सत्याग्रह. आणि या वैयक्तिक सत्यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. ही जनजागृती 1942ला सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीकरता कारणीभूत ठरली. ठीक आहे. तर इथं फक्त वैयक्तिक सत्याग्रह कधी सुरू झाला 17 ऑक्टोबर 1940. आणि वैयक्तिक सत्याग्रही कोण होते पहिले 3-4 नावं लक्षात ठेवा. विनोबा भावे 1 नंबरला, 2 नंबरची होते पंडित जवाहरलाल नेहरू, 3 नंबरला होते सरदार वल्लभभाई पटेल आणि 4 नंबरला होते मौलाना आझाद. ही 4 जणांची यादी आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला भेटेल. पण असे 25,000 वैयक्तिक सत्याग्रही होते हे विसरू नका. ठीक आहे. तर हा झाला 3रा मुद्दा. आता 4था मुद्दा काय आहे, क्रिप्स मिशनचे अपयश. आता हे क्रिप्स मिशन काय आहे ते एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. आता आपण आत्ताच बघितलेलं आहे की पर्ल हार्बरवरती हल्ला करून जपान युद्धात उतरले गेले. आतापर्यंतचं युद्ध युरोप खंडात चालू होतं, आता आशिया खंडात सुरुवात झाली. आणि जपानचे एवढे विमानांत तेवढे लोक मारले गेल्यानंतर मग या ठिकाणी आपल्या अमेरिकेचे जे काही लोक मारले गेल्यानंतर अमेरिका शांत बसणार नव्हता. आणि म्हणून अमेरिकासुद्धा दुसऱ्या महायुद्धात उतरला गेला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या युद्धाला आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले. ठीक आहे. या कालखंडात अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन डी रुझवेल्ट, या फ्रँकलिन डी रुझवेल्टनं युद्धात उतरण्याच्या अगोदर इंग्लंडचे जे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल यांच्यासोबत अटलांटिक महासागरातील एका जहाजावर चर्चा केली. आणि या चर्चेतून मग एक नवीन प्रस्ताव समोर आला. चर्चेमध्ये असं ठरलं की आपलं दुसरं महायुद्ध जे चालू आहे हे साम्राज्यवाद विरुद्ध चालू आहे. त्यामुळे आम्ही लोकशाहीसाठी झटत आहोत हे लोकांना सांगावं लागणार आहे. कारण जे जे देश आपल्या विरोधात आहे, इटाली असू द्या, जर्मनी असू द्या, जपान असू द्या, इथं कुठल्या कुठल्या रूपात हुकुमशाहीचे, म्हणून आपण हुकुमशाहीच्या विरोधात लढा देत आहोत आणि लोकशाहीसाठी लढा देत आहोत हे सांगावं लागणार आहे.
तर हे विन्स्टन चर्चिलनं मान्य केलं. नंबर 2, जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर राष्ट्रसंघाची जी काही अपयश आहे ती धुवून काढावं लागेल आणि यासाठी मग नवीन संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करावी लागेल. यालासुद्धा विन्स्टन चर्चिलनं मान्यता देऊन टाकली. त्याच्यानंतर सांगितलं पराभूत झालेल्या देशांवरती कुठल्याही प्रकारचा अपमानकारक तह आकारायचा नाही, जेणेकरून पुढच्या युद्धाची बीजर होण्याची गरज या ठिकाणी पडता कामा नये. तेही चर्चिलनं मान्य केलं. नंबर 4 सांगितलं की युद्ध समाप्त होता ज्या ज्या देशांनी वसाहतीने स्वातंत्र्याची मागणी केली त्या देशांना स्वातंत्र्य देऊन टाकायचं. म्हणजे त्या देशांना स्वातंत्र्य युद्ध समाप्त होतं देऊन टाकायचंच, मागणी करण्याची गरज पण नको आहे. तर हा 4था मुद्दा होता. आणि 5वा मुद्दा होता युद्ध चालू असताना जर एखाद्या देशाने एखाद्या वसाहतींनी स्वातंत्र्याची मागणी केली तर आता स्वातंत्र्य देऊन टाकायचं. तेही विन्स्टन चर्चिलनं मान्य केले आणि अशा प्रकारचा हा प्रस्ताव तयार झाला. यालाच म्हणायचं अटलांटिक सनद. आणि अटलांटिक सनदच्या आधारे या ठिकाणी अमेरिका युद्धात उतरला गेली. त्याने घोषित केलं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी युद्ध करतोय, म्हणून लोकशाहीसाठी युद्ध करतोय, जगाला वाचवण्यासाठी युद्ध करतोय, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध करतो, हुकुमशाहीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी युद्ध करतो, त्या देशातल्या लोकांना मुक्त श्वास घेण्यासाठी युद्ध करतोय. अशा प्रकारचा प्रचार यांनी करायला सुरुवात केली आणि आपापल्या देशांचा पाठबळ घेणे आणि त्या जर्मनी असू द्या, इटली असू द्या, त्या देशातल्या लोकांचा ही भावनिक पाठिंबा आपल्याला मिळवले, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि अशा प्रकारची अटलांटिक सनद मग भारतभरात किंवा जगभरात प्रसारित झाली आणि मग काँग्रेसच्या वाचनात आली की अटलांटिक सनद जाहीर झालेली. आणि अटलांटिक सनदमध्ये ही एक तरतूद होती की एखाद्या वसाहतीने आत्ताच जर स्वातंत्र्याची मागणी केली तर त्यांना आत्ताच स्वातंत्र्य देऊन टाकायचं, म्हणजे प्रत्येक वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार असेल. मग ही एक तरतूद या ठिकाणी काँग्रेसच्या वाचनात आली. लगेच काँग्रेसनंच या ठिकाणी रूझवेल्टला एक पत्र पाठवलं, एक विन्स्टन चर्चिलला पत्र पाठवलं आणि सांगितलं की अटलांटिक सनद आत्ताच आम्हाला लागू करा, आम्ही स्वातंत्र्याची मागणी करत आहोत. आणि आत्ताच जर तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य केले तर तुमच्या दोघाचं जेवढं लष्कर आहे त्याच्या दुप्पट लष्कर भारत उभा राहील आणि दुसरं महायुद्ध खतम करण्याकरता तुमच्या साथीला साथ देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी मागणी केली. आणि मग रूझवेल्टने एक पत्र चर्चिलला पाठवलं, सांगितलं हे बघा अटलांटिक सनदनुसार या ठिकाणी भारतातली काँग्रेस स्वातंत्र्याची मागणी करू लागलेली, तुम्ही भारताला स्वातंत्र्य देऊन टाका, कारण त्यांचं मोठ्या प्रमाणात लष्कर आपल्याला मदतीला येणार आहे. आणि मग या ठिकाणी इंग्लंडवरती दबाव निर्माण झाला. म्हणून विन्स्टन चर्चिलनं पार्लमेंटमध्ये घोषणा केली, मी काही भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान झालेलो नाही. याचा अर्थ चर्चिलला अजून भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे असं त्याच्या मनात येणे. पण मग आता अमेरिकेला नाराज करता येणार नाही, कारण अमेरिका म्हणून सरळ सरळ अटलांटिक सनदचा हा अपमान आहे, तुम्ही अटलांटिक सनद मान्यच नाही करू लागले. मग या ठिकाणी अमेरिका जर नाराज होणं या कालखंडात इंग्लंडला परवडणार नाही. म्हणून त्यांनी घोषणा केली की भारतात विविध जाती आहे, धर्म आहे, पंथ आहे, प्रांत आहे, भाषा, नेमकी सत्ता कोणाकडे सुपूर्द करायचा हा एक मोठा वाद आहे. आणि हा वाद सोडण्याकरता आमचे पार्लमेंटचे एक सदस्य स्टॅफर्ड क्रिप्सला आम्ही भारतात पाठवून देत आहोत. आणि अमेरिकेत सांगितलं की वाद सोडण्याच्या दिशेने आमचा प्रयत्न चालू आहे, कारण फक्त काँग्रेस एकमेव भारतीयांची संघटना नाही, बाकीच्याही बऱ्याच संघटना आहे, त्यांच्यासोबत चर्चा करावं लागणार आहे. आणि मग आमचं त्यासाठी एक शिष्टमंडळ भारतात पाठवते म्हणून, म्हणजे अमेरिकेची नाराजी दूर करायची आणि भारताबाबत या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा नाही, जुलवत ठेवायचं. युद्ध आपल्या बाजूला एकदा आलं की नंतर अमेरिकेला बाजूला सारता येतं आणि भारत कायमस्वरूपी आपल्या हातातही राहता येतो. कारण या ठिकाणी विन्स्टन चर्चिल ज्या पक्षाचे नेतृत्व करत होते तो पक्ष हुजूर पार्टी आहे. हुजूर पार्टी म्हणजे भांडवलदारांची समर्थक पार्टी आहे आणि बऱ्याच भांडवलदाराचे भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. एकदम स्वातंत्र्याचा निर्णय घ्यायचा म्हणजे या भांडवलदाराचे भांडवलाला एकदम वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार होणार होता. त्यामुळे स्वतःच्या पक्षाचा जो प्रमुख आधार आहे तोच आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून चर्चिल एकाएकी स्वातंत्र्याचा निर्णय घेऊ शकतच नव्हता. म्हणून त्यांनी कसं तरी कालावधी युद्धाचं पुढं लोटण्याकरता या ठिकाणी क्रिप्सला भारतात पाठवून दिले. मग क्रिप्स भारतात आला, काँग्रेसच्या नेतृत्वांसोबत चर्चा केली आणि चर्चा करून त्यांनी 29 मार्च 1942ला एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावालाच नाव दिलं क्रिप्स मिशन. मग आता क्रिप्स मिशनमध्ये काय काय तरतुदी? नंबर 1, भारताला युद्ध समाप्त होताच भारताला स्वराज्य दिले जाईल, वसाहतीचे स्वराज्य दिले जाईल. नंबर 2, राज्यघटना भारतातील प्रांतातील सदस्यांनी एकत्रित येऊन तयार करावी. नंबर 3, एकदा राज्यघटना अंमलात आली की त्याच्यानंतर अंतर्गत आणि बहिर्गत धोरण भारतीयांना ठरवता येईल. नंबर 4, राज्यघटनेत अल्पसंख्याकांना महत्त्वाचं स्थान दिलं अथवा नाही एवढंच फक्त ब्रिटिश सरकार पाहिजे.
नंबर 5, एकदा का राज्यघटना लागू झाली की प्रांतातील 93 कलमी कार्यक्रम जो आहे तो संपुष्टात येऊन जाईल. तर अशा प्रकारच्या तरतुदी असलेला हा प्रस्ताव होता. ठीक आहे. मग हा प्रस्ताव या ठिकाणी मांडला गेला, परंतु हा प्रस्ताव लीगनं पण फेटाळला आणि काँग्रेसनं पण फेटाळला. का फेटाळला? तर काँग्रेसचं म्हणणं होतं, हे बघा, तुम्हाला स्वराज्य द्यायचं असेल तर आत्ताच द्या, आणि तुम्ही आत्ता स्वराज्य देणार नसेल तर तुमच्या हातातच काही राहणार नाही. कारण आग्नेय आशिया जो काही 10 देश जे आहेत ते जपाननं 6 महिन्यात जिंकलेले. पुढच्या महिन्याभरात जपानच्या हातात भारत जातो आहे. तुमच्या हातात भारतच राहत नसेल तर दुसऱ्या महायुद्धानंतर तुम्ही आम्हाला काय देणार आहे? त्यामुळं क्रिप्स मिशन म्हणजे या ठिकाणी बुडणाऱ्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आहे. त्यामुळे खरोखर तुमच्या मनात भारताबद्दल काय असेल ना, स्वराज्य द्यायचं तुम्हाला आत्ताच द्या, आत्ता देत नसेल तर आम्हाला सुद्धा हा तुमचा प्रस्ताव मंजूर नाही. म्हणून काँग्रेसनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मुस्लिम लीगनं पण फेटाळून लावला. कारण मुस्लिम लीगनं सांगितलं होतं की ज्या योजनेमध्ये पाकिस्तानचा उल्लेख असेल तीच योजना या ठिकाणी मुस्लिम लीग ॲक्सेप्ट करेल, आणि ज्या योजनेत या ठिकाणी पाकिस्तानचा उल्लेख नसेल ती योजना आमच्यावर बंधनकारक नाही. म्हणून याच्यामध्ये त्यांनी कुठं बघितलं, पाकिस्तान दिसतंय का? पाकिस्तान दिसत नसल्यामुळे साहजिकच मुस्लिम लीगनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. तर अशा प्रकारे ज्या 2 प्रमुख संघटना होते, या दोन्ही प्रमुख संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावताच क्रिप्सना याचं खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून काँग्रेसवर फोडून मोकळे होऊन गेले. सांगितलं आहे की काँग्रेसला सत्ता नको आहे, आणि अशा प्रकारचा खापर फोडून ते निघून गेलेत. आणि याच्यानंतर मग काँग्रेस विचार करू लागली की इंग्रज सरकार तेच प्रस्ताव मांडू लागलेत, आणि हे प्रस्ताव मांडण्याच्या पाठीमागचे काय कारण असले पाहिजेत याच्यावर विचार करण्याकरता मग वर्ध्याला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्यात आली. ठीक आहे. या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घ्यायचा होता की नेमके काय करायचं, पुढची रणनीती काय असली पाहिजेत. आणि याच बैठकीमध्ये या ठिकाणी लक्षात आलं की सरकार आपल्याला चर्चेमध्ये गुंतून ठेवते, कारण त्यांना माहिती आहे भारतात शांतता प्रस्थापित करायचं असेल तर यांना चर्चेत गुंतून ठेवण्यातच भलाई आहे. आपल्याला काही द्यायचं नाही आहे आणि आपल्याला आंदोलन करू पण द्यायचं नाही, आणि म्हणून आपल्याला गुंतून ठेवण्यासाठी एकानंतर एक 30 प्रस्ताव या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत मांडले जात आहे. आता हा प्रस्ताव क्रिप्समार्फत का मांडला? कारण पंडित नेहरूंचे ते जिवलग मित्र आहे. चर्चेला माहिती आहे की आपण पाठवलेला प्रस्ताव यांच्यामार्फत गळी उतरवता येईल आपल्याला. तर हा त्यापाठीमागची भूमिका होती. पण पंडित नेहरूशी सगळ्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव आम्ही अगोदरच फेटाळलेला, तुम्ही नवीन मांडलं काय जुनं मांडलं काय फरक पडणार आहे? तर या ठिकाणी लक्षात आलं आहे की आपल्याला चर्चेत गुंतून ठेवून सरकार या ठिकाणी त्यांचं कामकाज व्यवस्थित पार पडू लागले म्हणून. आणि याच कालखंडामध्ये आग्नेय आशियामध्ये जो काही भारतीय लष्कर होतं, या भारतीय लष्कर जपानकडून पराभूत झालेले होतं. हे जपानच्या ताब्यात होतं. या जपानच्या ताब्यात असलेल्या भारतीय लष्कराची मुक्तता रासबिहारी बोसनं केली होती, आणि त्याने बँकॉकला आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. पुढं त्याचं सरसेनापतीपद सुभाषचंद्र बोसकडे देण्यात आलं होतं. मग सुभाषचंद्र बोसनंच या ठिकाणी सिंगापूरला आझाद हिंद सरकारची स्थापना केली 43ला, आणि त्याच्या अगोदर त्यांनी 42च्याच कालखंडामध्ये आझाद हिंद फौजेचं सरसेनापतीपद घेऊन त्यांनी भारतीय लोकांना रेडिओवरून आवाहन केलं की जपान जो भारतीयांवरती आक्रमण करणार आहे, भारतावर आक्रमण करणार, ते भारतीयांवरती आक्रमण नसून भारतातल्या इंग्रजांवरती आक्रमण आहे. कारण जपाननं आग्नेय आशिया जेवढे काही देश जिंकले त्यातल्या एकाही देशामध्ये स्वतःचं सरकार स्थापन केलेले नाही. त्या ठिकाणी त्या लोकांकडे सत्ता देऊन जपान मोकळा झालेला आहे. त्यामुळे जपान भारतावरती आक्रमण करणार नसून भारतातल्या इंग्रजांवरती आक्रमण करण्यासाठी येणार आहे. त्यामुळं आम्ही जपानच्या सहकार्यानं भारतातल्या इंग्रजांवरती आक्रमण करू, आणि काँग्रेसनं अंतर्गत भागात उठाव करून या ठिकाणी दबाव निर्माण करावा. दोन्हीच्या दबावातून आत्ताच इंग्रजांची राजवट जाऊ शकते, भारताला स्वातंत्र्य मिळू शकतं. अशा प्रकारचे रेडिओवरून आवाहन केलं. आणि मग काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये त्यांच्या भाषणाचं या ठिकाणी आता काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं आहे की जपान आपल्यावर आक्रमण करणार नसून भारतातल्या इंग्रजांवरती आक्रमण करणार आहे. आता त्वरित आपल्याला आंदोलन हातात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या जुलै महिन्यात 14 जुलै 1942ला झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत म्हणजे वर्ध्याच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला 7, 8 आणि 9 ऑगस्ट 1942ला काँग्रेसचं मुंबईला विशेष अधिवेशन बोलवायचं. आणि तशा पद्धतीनं मग 7 ऑगस्टला 1942ला मुंबईमध्ये मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली विशेष अधिवेशन भरवण्यात आलेले. आणि याच अधिवेशनामध्ये मग चिले जाव चळवळीचा ठराव संमत झाला आणि त्यानुसार आंदोलन सुरू होताना दिसते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या भारत छोडो चळवळीची एवढी कारणं सांगता येतील. आलं लक्षात? मग आता पुढं आपण या आंदोलनाचं स्वरूप काय ते अधिवेशन बघून ते स्वरूप लक्षात येऊन जाईल.